नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची युनिट 5 मधील एक मजेदार गोष्ट बघणार आहोत। ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही फार छान वाटेल आणि तिच्यामधून खूप छान असा एक बोध आपल्याला मिळणार आहे। तर गोष्टीचं नाव आहे द गोल्डन फिश, म्हणजे एक सोनेरी मासा। आता ही एक दंतकथा आहे, म्हणजे सोन्याचा असा मासा असतो का? नाही। किंवा कोणी जर आपल्याला काही वरदान दिलं तर ते आपल्या आयुष्यात काही खरं ठरत नाही, पण ह्या गोष्टीमधून आपल्याला काहीतरी बोध घेता येईल, त्या अनुषंगाने ही गोष्ट पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर चला मग सुरू करूयात। बघा, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी। लिसन म्हणजे ऐका, केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक, आणि माझ्यासोबत वाचा। चला तर मग गोष्ट वाचूया आणि समजून घेऊया। बघा, मल्हार वॉज अ फिशरमॅन। मल्हार नावाचा एक व्यक्ती, वॉज म्हणजे होता। आता ही गोष्ट कोणत्या काळात आहे? भूतकाळामध्ये। तर मल्हार वॉज अ फिशरमॅन म्हणजे मासेमार होता किंवा कोळी होता। ही लिव्ड, तो राहत होता। लिव्ह म्हणजे राहणे आणि लिव्ड म्हणजे राहत होता। विथ हिज वाईफ, कोणासोबत? विथ म्हणजे सोबत, हिज म्हणजे त्याची, वाईफ म्हणजे पत्नीसोबत तो राहत होता। इन अ लिटल हट, लिटल म्हणजे लहान आणि हट म्हणजे झोपडीमध्ये तो राहत होता। कुठे राहत होता? झोपडीमध्ये। नियर द सी, नियर म्हणजे जवळ आणि सी म्हणजे समुद्राच्या जवळ तो राहत होता। ही वेंट डाऊन, ही म्हणजे तो, वेंट डाऊन म्हणजे जात होता। कुठे जात होता मल्हार? टू द सी म्हणजे समुद्राला जात होता। एव्हरी डे म्हणजे एव्हरी म्हणजे प्रत्येक आणि डे म्हणजे दिवशी। आता कशासाठी जात असेल? टू कॅच फिश, कॅच म्हणजे पकडायला, आणि काय पकडायला? फिश पकडायला, म्हणजे मासे पकडायला तो जात असे। पुढे बघा, आता बघा, वन डे अ स्ट्रेंज, वन डे म्हणजे एके दिवशी, अ स्ट्रेंज, स्ट्रेंज म्हणजे माहीत नसलेली, अनभिज्ञ। थिंग हॅपन्ड, थिंग म्हणजे गोष्ट आणि हॅपन्ड म्हणजे घडली। आता काय घडली बरं अशी गोष्ट? चला बघा, ही कॉट, ही म्हणजे तो किंवा त्याने, कॉट म्हणजे पकडले। काय पकडली? अ बिग गोल्डन, बिग म्हणजे मोठी आणि गोल्डन म्हणजे सोनेरी। फिश, त्यानं काय पकडली? फिश म्हणजे मासा पकडला। कसा? गोल्डन आणि सोनेरी, म्हणजे गोल्डन म्हणजे सोनेरी आणि बिग म्हणजे मोठा मासा त्याने पकडला। इन हिज नेट, इन म्हणजे आत, कशात? हिज म्हणजे त्याच्या आणि नेट म्हणजे जाळीमध्ये पकडला। व्हेन मल्हार, व्हेन म्हणजे जेव्हा, मल्हार टूक म्हणजे घेतला, काय घेतला त्यानं किंवा काढला? द फिश आउट म्हणजे त्याने माशाला आउट म्हणजे बाहेर काढले। कशाच्या? ऑफ वॉटर, पाण्याच्या बाहेर काढले। आणि तेव्हा ती स्ट्रेंज थिंग घडली, म्हणजे अनोळखी गोष्ट घडली। काय होती ती? द फिश बिगॅन म्हणजे सुरुवात केली, फिशनं काय सुरुवात केली? टू स्पीक म्हणजे बोलायला सुरुवात केली। बघा, आता मासा बोलतो का? नाही, पण तरी सुद्धा या माशाने बोलायला सुरुवात केली, आणि हीच एक अनोळखी गोष्ट मल्हार सोबत घडली। मग पुढे काय झालं आता बघा, मजेदार गोष्ट होत आहे आपली, आणि आता आपण समजून घेऊयात पुढे काय झालं। बघा, मासा काय म्हणला? ओ फिशरमॅन म्हणजे अरे मासेमार, प्लीज कृपया, लेट मी गो
लेट म्हणजे जाऊ देणे, मी म्हणजे मला आणि गो म्हणजे जाऊ देणे. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्य वाटलं त्याला. बघा पुन्हा शब्द वाचा. सरप्राइज्ड. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड. त्याला खूप आश्चर्य वाटलं. ही वॉज अ काइंड मॅन. ही वॉज म्हणजे तो होता. वॉज म्हणजे होता. कसा होता? अ काइंड म्हणजे दयाळू. तो एक दयाळू माणूस होता. ही लेट द फिश गो. त्याने काय केलं? माशाला जाऊ दिलं. आणि काय झालं पुढे बघा मग. मल्हार वेंट होम. मल्हार वेंट म्हणजे गेला, घरी गेला. कसा गेला घरी? एम्प्टी हँडेड. एम्प्टी म्हणजे रिकामे आणि हँडेड म्हणजे रिकाम्या हाताने तो घरी गेला. त्याने जो मासा पकडला होता तो त्याने सोडून दिला होता. मग पुढे बघा काय झालं. ही टोल्ड हिज वाईफ. टोल्ड म्हणजे सांगितले. काय सांगितलं त्यानं? वाईफ म्हणजे पत्नीला. अबाउट द फिश. अबाउट म्हणजे त्याबद्दल. कशाबद्दल सांगितलं? फिशबद्दल सांगितलं. हिज म्हणजे त्याची. वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. नॉट म्हणजे नसणे आणि व्हेरी काइंड म्हणजे दयाळू. खूप दयाळू होती का त्याची पत्नी? तर नाही. मग पुढे काय झालं बघा. फुलिश मॅन. फुलिश म्हणजे मूर्ख माणसा. व्हाय डिड यू. व्हाय म्हणजे का आणि डिड यू म्हणजे तू केलंस. काय केलंस? लेट द फिश गो. तू त्या माशाला का जाऊ दिलंस? ती एकदम रागावली त्याच्यावर आणि त्याला मूर्ख म्हणली आणि त्याला म्हणली की तू त्या माशाला का जाऊ दिलंस. आणि पुढे काय बोलली ते बघा. गो बॅक. गो म्हणजे जा आणि बॅक म्हणजे परत. कुठं? टू द सी. परत समुद्राकडे जा. अँड कॉल द फिश. आणि त्या माशाला कॉल कर म्हणजे बोलव. इट मस्ट बी. इट म्हणजे ते, तो किंवा ते. मस्ट बी म्हणजे असायलाच पाहिजे. काय असायला पाहिजे? अ मॅजिक फिश. एक जादूचा मासा असायला पाहिजे. आस्क द फिश. त्या माशाला आस्क म्हणजे विचार. काय विचार? टू ग्रांट. ग्रांट म्हणजे देणे. काय देणे? यू अ विश. एक विश म्हणजे तुला एक वरदान द्यायला त्या माशाला विचार. मग पुढे काय झालं बघा. सो मल्हार म्हणजे मल्हार वेंट बॅक. परत गेला. कुठे गेला? टू द सी. समुद्राकडे परत गेला. अँड आणि काय केलं त्यानं? कॉल्ड द फिश. त्याने माशाला हाक दिली. आणि काय म्हणला तो माशाला बघा. बघा. ओ फिश. अरे माश्या. प्लीज. प्लीज म्हणजे कृपया. ग्रांट मी अ विश. कृपया मला एक वरदान दे. विश म्हणजे वरदान. काय वरदान दे? पुढं बघा. द फिश पॉप्ड अप. पॉप्ड अप म्हणजे तिनं तिचं तोंड बाहेर काढलं. इट्स हेड. हेड म्हणजे डोकं बाहेर काढलं. आउट ऑफ द ब्ल्यू सी. आउट ऑफ म्हणजे बाहेर. कुठून? ब्ल्यू सी म्हणजे निळ्या समुद्राच्या सागराच्या बाहेर तिनं डोकं काढलं. अँड सेड आणि म्हणाली. काय म्हणाली ती मासी बघा. व्हॉट इज युअर विश. तुझी काय इच्छा आहे किंवा तुला काय वरदान पाहिजे? मल्हार खुश झाला आणि
त्यानं काय वरदान मागितलं बघा. काय म्हणाला तो? आय वॉन्ट म्हणजे पाहिजे. आय म्हणजे मला पाहिजे. काय पाहिजे? अ बिग हाऊस, एक मोठं काय पाहिजे मला? घर पाहिजे. विथ अ गार्डन, विथ म्हणजे सोबत. कशासोबत? एका गार्डन सोबत, बागेसोबत मला एक घर पाहिजे. कोणासाठी? फॉर माय वाईफ. फॉर म्हणजे च्यासाठी, माय वाईफ म्हणजे माझ्या पत्नीसाठी. त्यानं त्याच्या पत्नीसाठी काय मागितलं? एक घर मागितलं. गो बॅक होम. गो बॅक म्हणजे परत जा. कुठं? होम म्हणजे घरी परत जा. युअर विश इज ग्रांटेड. युअर विश म्हणजे तुझी इच्छा, इज म्हणजे आहे. का आहे? ग्रांटेड म्हणजे पूर्ण झालेली आहे. पुढं बघा काय झालं. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार काय झाला? वेंट बॅक म्हणजे परत गेला. कुठं? घरी. इन प्लेस. इन म्हणजे आत. कशात? प्लेस म्हणजे जागी. इन प्लेस म्हणजे च्या जागी. कशाच्या जागी? ऑफ हिज लिटल हट. त्याच्या लहानशा झोपडीच्या जागी. ही सॉ. त्याने पाहिलं. काय पाहिलं त्याने? अ बिग हाऊस. एक मोठं घर त्याने त्या ठिकाणी पाहिलं. विथ अ गार्डन. आणि ते सुद्धा कशासोबत? गार्डन सोबत पाहिलं. व्हॉट ए ब्युटिफुल. व्हॉट ए म्हणजे काय, आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. हाऊस म्हणजे काय सुंदर घर आहे. ही सेड, तो म्हणाला. म्हणजे बघा, माशानं त्याची काय केली? इच्छा पूर्ण केली. आणि मग पुढं काय घडलं बघा. त्याच्या आयुष्यामध्ये अजून काही अडचणी यायच्या बाकी आहेत आणि त्या सुटायच्या सुद्धा बाकी आहेत. बघा मग पुढं काय झालं पाहूयात. पहा. सम म्हणजे काही. डेज म्हणजे दिवस. पास्ट म्हणजे निघून गेले. काही दिवस निघून गेले. मस्त मोठ्या घरात त्यांना राहायला भेटलं. मल्हार्स वाईफ सेड टू हिम. मल्हारची बायको त्याला म्हणाली. सेड म्हणजे म्हणाली. काय म्हणाली? धिस हाऊस म्हणजे धिस म्हणजे हे, आणि हाऊस म्हणजे घर. इज नॉट म्हणजे नाही. काय नाही? खालच्या ओळी बघा. इनफ म्हणजे पुरेसं. माझ्यासाठी हे घर पुरेसं आहे का आता? नाही. आय वॉन्ट टू लिव्ह. मला राहायचंय. आय वॉन्ट म्हणजे पाहिजे, राहायला पाहिजे. लिव्ह म्हणजे राहणे. कुठे राहायचंय? इन अ कासल. कासल म्हणजे काय? राजवाडा. कासल म्हणजे काय? राजवाडा. आय वॉन्ट टू बी अ क्वीन. मला आता काय व्हायचं? एक क्वीन म्हणजे राणी व्हायचंय. सो मल्हार. मग मल्हारनं काय केलं? वेंट बॅक परत गेला. कुठं परत जाणार तो? साहजिकच आहे. टू द सी समुद्राकडे परत गेला. अँड कॉल्ड द फिश आणि त्याने माशाला आवाज दिला. काय आवाज दिला? ओ फिश प्लीज ग्रांट मी अ विश. कृपया माझी इच्छा पूर्ण कर किंवा मला एक वरदान दे. आणि मासा पाण्याच्या बाहेर यायच्या आधी काय घडलं बघा. देअर म्हणजे तिकडे, वेअर म्हणजे होत्या. काय होत्या? बिग वेव्ज म्हणजे लाटा. बिग म्हणजे कशा? मोठ्या लाटा त्या ठिकाणी होत्या. इन द सी समुद्रामध्ये. द फिश केम म्हणजे मासा बाहेर आला. अँड आस्क्ड आणि त्याने विचारलं. काय विचारलं? व्हॉट इज युअर विश. तुझी इच्छा काय आहे? मग बघा तो काय म्हणाला मल्हार.
माय वाईफ वॉन्ट्स म्हणजे माझ्या बायकोला पाहिजे. काय पाहिजे? टू बी अ क्वीन. तिला एक क्वीन व्हायचंय म्हणजे राणी व्हायचंय. मासा नेहमीसारखं काय म्हणतो बघा, गो बॅक होम. गो बॅक म्हणजे परत जा. कुठं? घरी. युअर विश इज ग्रांटेड. तुझी इच्छा काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. बघा, आणि परत ती इच्छा पूर्ण झालेली ऐकून मल्हार काय करतो? घरी जातो. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटत असेल मल्हारच्या तिथं राजवाडा तयार झालेला आहे. बघा, मल्हार वेंट बॅक होम. मल्हार परत घरी जातो. इन प्लेस ऑफ द बिग हाऊस. इन प्लेस म्हणजे च्या जागी. कशाच्या जागी? काय होतं त्याच्याकडं? बिग हाऊस म्हणजे मोठं घर होतं. त्याच्या जागी त्यानं त्यानं पाहिलं. काय पाहिलं? अ कासल. काय पाहिले? कासल म्हणजे राजवाडा. आता या कासलमध्ये आपल्याला टी सायलेंट करायचं आहे. त्याला फक्त कासल वाचायचं. ठीक आहे. बघा पुढे, द कासल हॅड मेनी. मेनी म्हणजे खूप. काय होत्या? बिल्डिंग्स अँड टावर्स. त्या राजवाड्यामध्ये खूप मोठमोठ्या इमारती होत्या आणि टावर होते. टावर म्हणजे काय? उंच उभं राहण्यासाठी वर तयार केलेले, ज्यावर उभं राहून सगळीकडे देखरेख करता येईल असे उभं राहण्याचे चबुतरे म्हणजे टावर. देअर वेअर मेनी. तिथं खूप होते. काय होते? गार्डन्स म्हणजे खूप बागा होत्या. एक बाग होती का? नाही, खूप बागा होत्या. कुठं होत्या? अराउंड द कासल. अराउंड म्हणजे सभोवताली. त्या राजवाड्याच्या सभोवताली काय होत्या? खूप साऱ्या बागा होत्या. व्हॉट ए ब्युटिफुल कासल. व्हॉट ए म्हणजे आहे. काय आहे? ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि कासल म्हणजे राजवाडा आहे. सेड मल्हार. मल्हार म्हणाला, किती सुंदर राजवाडा आहे. मग राजवाड्यामध्ये त्याची पत्नी राहायला आली. बघा काय झालं, पहा पुढे. इन द कासल. इन म्हणजे आत. कशात? राजवाड्याच्या आत. हिज वाईफ सॅट. सॅट म्हणजे सीटचा भूतकाळ. सॅट म्हणजे बसलेली होती. कुठं? ऑन अ थ्रोन. एका सिंहासनावर. थ्रोन म्हणजे सिंहासन. सिंहासनावर बसली होती. कशाच्या? ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याच्या. अँड डायमंड्स. सोन्याच्या आणि मोत्यांच्या किंवा हिऱ्यांच्या सिंहासनावर त्याची बायको किंवा त्याची पत्नी बसलेली होती. शी वोर अ क्राऊन. शी म्हणजे तिने. ओर म्हणजे घातला होता. काय घातला होता? अ क्राऊन म्हणजे मुकुट घातलेला होता. बघा, राणीच्या डोक्यावर, राजाच्या डोक्यावर कसे मुकुट असतात. इथे तुम्ही या चित्रात पण पाहू शकता. बघा, वर उजव्या कोपऱ्यात तिच्या डोक्यावर काय आहे? एक मुकुट आहे. आर यू हॅपी नाव. आर यू म्हणजे तू आहेस का? हॅपी म्हणजे काय? आनंदी. नाव म्हणजे आता. आता तू आनंदी आहेस का? आस्क्ड मल्हार. आस्क्ड म्हणजे विचारलं. कोणी विचारलं? मल्हारने विचारलं. वी शाल सी. ते आपण बघूयात नंतर. सेड हिज वाईफ. त्याची पत्नी काय म्हणाली? ते आपण नंतर बघूयात. मग पुढे बघा काय झालं. त्यांच्या आयुष्यात अशाच गोष्टी घडत राहतात. सम डेज पास्ट. पुन्हा सम म्हणजे काही, डेज म्हणजे दिवस, पास्ट म्हणजे निघून गेले. परत काही दिवस निघून गेले. मल्हार्स वाईफ कॉल्ड हिम. मल्हारच्या वाईफनं काय केलं? त्याला बोलावलं आणि काय म्हणाली? धिस इज नॉट इनफ. धिस इज म्हणजे हे, नॉट म्हणजे नाही, इनफ म्हणजे आपण मागे शिकलो पुरेसं. हे आता पुरेसं आहे का? नाही. कोणासाठी? फॉर मी म्हणजे माझ्यासाठी आता हे पुरेसं नाही.
नाव आय वॉन्ट टू बी अ गॉडेस. नाव म्हणजे आता, आय वॉन्ट म्हणजे मला व्हायचंय. काय व्हायचंय? अ गॉडेस. गॉडेस म्हणजे आता मला देवी व्हायचंय. व्हॉट आर यू आस्किंग फॉर वाईफ. अरे बायको, तू हे असं काय विचारत आहेस? इट इज नॉट राईट. हे बरोबर आहे का? नाही. सेड मल्हार. मल्हार म्हणाला. बट हिज वाईफ बिकेम अँग्री. बट म्हणजे परंतु, हिज म्हणजे त्याची, बिकेम म्हणजे काय झाली? झाली. काय झाली? अँग्री म्हणजे रागात आली. गो टू द फिश ॲट वन्स. एकदाच त्या माशाकडे जा. शी ऑर्डर्ड. तिने आदेशच सोडला की एकदाच त्या माशाकडे जा. मग बिचारा मल्हार पुन्हा एकदा त्या माशाकडे गेला. बघा, मल्हार वेंट बॅक. मल्हार परत गेला. टू द सी अँड कॉल्ड द फिश. आणि त्या माशाकडे जाऊन त्याने परत आवाज दिला. ओ फिश, प्लीज ग्रांट मी वन मोर विश. मला वन मोर म्हणजे अजून एक, विश म्हणजे इच्छा माझी पूर्ण कर. व्हेन द फिश केम. जेव्हा मासा बाहेर आला. देअर वॉज. तिथे होता काय? अ स्टॉर्म. एक मोठं वादळ. इन द सी. समुद्रात एक मोठं वादळ आलं होतं. द फिश लुक्ड. लुक्ड म्हणजे दिसत होती. फिश कशी दिसत होती? व्हेरी व्हेरी क्रॉस. म्हणजे क्रॉस म्हणजे काय? या ठिकाणी आहे रागात. भयंकर अशा रागात ती माशी होती. व्हॉट इज इट नाव. आता काय आहे? तिनं रागारागातच विचारलं. मल्हार काय म्हणतो बघा. माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ गॉडेस. आता माझ्या बायकोला देवी व्हायचं आहे. सेड मल्हार इन अ स्मॉल व्हॉइस. स्मॉल म्हणजे लहानशा आवाजात मल्हार काय म्हणला? आता माझ्या बायकोला देवी व्हायचं आहे. कारण त्याला लाज वाटली त्या गोष्टीची, एवढं सगळं मागण्याची, है ना. पुढे बघा काय झालं. गो बॅक होम सेड द फिश. गो बॅक होम म्हणजे घरी जा. कोण म्हणालं? मासा. हिज व्हॉइस. व्हॉइस म्हणजे आवाज. माशाचा आवाज कसा होता? वॉज लाईक थंडर. थंडर म्हणजे विजेसारखा त्या माशाचा आवाज होता. अँड डोंट कम अगेन. आणि परत कधीही येऊ नको. कम अगेन म्हणजे परत येणे. डोंट म्हणजे नको. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार परत घरी गेला. इन प्लेस म्हणजे च्या जागी. कशाच्या? ऑफ द बिग कॅसल म्हणजे राजवाड्याच्या जागी काय होतं? ही सॉ. त्यानं पाहिलं. काय पाहिलं? हिज लिटल हट. त्याची छोटीशी झोपडी त्याला परत राजवाड्याच्या जागी दिसली. हिज वाईफ हॅड टू लिव्ह. त्याच्या बायकोला परत राहावं लागलं. कुठं? इन द लिटल हट. त्या लहानशा झोपडीत. वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा त्याच्या बायकोला त्या झोपडीमध्ये राहावं लागलं. अशा पद्धतीने ही मल्हारची गोष्ट आहे, जिच्यामध्ये त्याच्या बायकोच्या अति लालचेमुळे तिचं नुकसान होते. आता पुढे बघा. आता आपण काय करूयात? या पाठावरचा स्वाध्याय सोडूयात. पहा. रीड द फॉलोइंग वर्ड्स. खालचे शब्द वाचायचेत जे दिलेले आहेत ते. अँड राईट आणि लिहायचंय. काय लिहायचंय? ॲट लिस्ट वन सेंटेन्स. किमान एक सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. अबाउट ईच. प्रत्येक शब्दाबद्दल काय लिहायचंय? एक वाक्य लिहायचंय. चला तर सुरू करूयात. फॉर एक्झाम्पल त्यांनी उदाहरण दिले. हट. हट शब्दापासून काय वाक्य बनलं? द हट वॉज नियर द सी. हट म्हणजे झोपडी कुठं होती? समुद्राच्या जवळ होती.
आता आपण वाक्य बनवूत बघा. मल्हार. आता मल्हारपासून वाक्य बनवा. मल्हार वॉज अ काइंड मॅन. मल्हार कसा होता? एक दयाळू माणूस होता. मल्हार्स वाईफ. मल्हार्स वाईफ बद्दल वाक्य बनवा. मल्हार्स वाईफ वॉज अ ग्रीडी वुमन. ग्रीडी म्हणजे लालची. मल्हार्स वाईफ वॉज अ ग्रीडी वुमन. त्याची बायको एक लालची स्त्री होती. तिसरं बघा, द गोल्डन फिश. द गोल्डन फिश बिगॅन टू स्पीक. मासा बोलायला लागला. त्यानंतर बघा, हाऊस. हिज बघा सॉरी असं वाक्य लिहूत. मल्हार्स हाऊस वॉज व्हेरी बिग. त्याचं घर कसं होतं? खूप मोठं. आणि शेवटचा शब्द कासल. आता कासल हॅज मेनी बिल्डिंग्स. कासलमध्ये काय होत्या? खूप साऱ्या बिल्डिंग्स होत्या. प्रश्न दुसरा बघा. प्रश्न तिसरा, डिस्कस द फॉलोइंग इन मराठी. खालील दिलेले प्रश्न काय करा? मराठीमध्ये चर्चा करा. बघा मी प्रश्न विचारतो. व्हाय वॉज देअर अ स्टॉर्म इन द सी. व्हाय म्हणजे का. एक स्टॉर्म म्हणजे तिथं वादळ समुद्रात का होतं? केव्हा? व्हेन द फिश केम फॉर द लास्ट टाईम. लास्ट टाईम म्हणजे शेवटच्या वेळी मासा आला तेव्हा समुद्रात वादळ का होतं? आता बघा, याची मराठीतून चर्चा करायची म्हणजे काय? कारण त्यावेळी काय झालं होतं? मासा खूप रागामध्ये होता, म्हणून समुद्रामध्ये काय आलेलं होतं? वादळ आलेलं होतं. पुढचा शब्द प्रश्न, सपोज यू मेड द फिश. सपोज म्हणजे असं समजा की तुम्ही त्या माशाला भेटले. व्हॉट विल यू आस्क फॉर. तुम्ही कशासाठी काय मागसाल त्याच्याकडे? आता हे तुमच्या मनावर आहे, काहीही मागू शकता. अशा पद्धतीने आपण द गोल्डन फिश हा घटक आणि त्याच्यावरचा स्वाध्याय पाहिला. जर तुम्हाला पाठ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.